गुड मॉर्निंग. कशा आहात सर्व? अपेक्षा करते मस्त आणि मजेतच असाल. आजच्या दिवसाची सुरुवात मी क्लिनिंगपासून केली आणि सर्वात पहिले क्लिनिंगची सुरुवात करते ती म्हणजे मी हॉलपासून. आता सोबतच मी तुम्हाला हॉलसुद्धा सांगते कुठे काय आहे. तर दरवाजाच्या साईडलाच ते की होल्डर आहे आणि त्याच्या साईडलाच टी व्ही युनिट आहे. आता हे जे टी व्ही युनिट आहे हे पुष्कळ मोठं आहे. मला तरी असं वाटतं की मी छोटं बनवायला हवं होतं, जेणेकरून मग छोटं जर बनवलं असतं तर जास्त वस्तू ठेवायची गरज पडली नसती आणि धूळ पण तेवढा झाला नसता आणि एवढं मला साफ करायची गरज पडली नसती. आता मी जसं सांगितलं आहे तुम्हाला की रोडवर घर असल्यामुळं खूप जास्त वाहनं चालत राहतात आणि त्याचा धूर किंवा मग आता आजूबाजूला रोड, आता उन्हाळा असल्यामुळं जास्त धूळ घरामध्ये येतो. वीकमधून 2दा ही क्लिनिंग मी करत असते आणि साधाच जे आपलं कापड असते ते मी त्यानेच धूळ पुसून टाकते आणि एकदा वीकमधून कोलिनचा यूज करून मी पुसत असते. कोलिनच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणतं सोल्युशन यूज करता फर्निचर पुसण्यासाठी तर मला सजेशन असेल तर नक्की कमेंट करून सांगा. सध्या तरी मी कोलिनच यूज करते आणि आमचा जो फर्निचर आहे त्याचा कलर, हॉलमधल्या फर्निचरचा कलर ब्राउनिश असल्यामुळं त्याच्यावरती काही डाग वगैरे दिसत नाही, फक्त धूळ मात्र तेवढा दिसतो आणि त्याच्यामुळं इझिली त्यांनी क्लीन होऊन जातं. मी अशी नेहमीच घरातल्या वस्तूंची जागा चेंज करत असते आणि चेंज केल्यामुळं एक वेगळा लूक त्या जागेला येतो आणि थोडं आपल्या डोळ्यांनाही छान वाटतं आणि घरालाही थोडंफार वेगळं वाटतं. म्हणून मी इथला जो टेबलवरचा फ्लॉवर पॉट आहे तो समोर ठेवला टी व्हीजवळ आणि टी व्हीच्या तिथला खाली ठेवला आणि असं थोडंफार माझं चेंज असं चालत राहतं आणि बघते मी कुठे काय छान दिसतं तर. आणि तुम्हाला काय वाटतं कुठं छान दिसतो तो फ्लॉवर पॉट तर नक्की सांगा. असं मग मी सगळं झाड वगैरे आहे प्लास्टिकचे हे पण क्लीन करून घेते. हे जे तुम्हाला जर लिंक हवी असेल तर मी हे जे झाडं आहे, प्लांटर आहे, तर हे मी घेतलेले आहे फ्लिपकार्टवरून. मी नक्की शेअर करेल. हे जे कॉर्नर टेबल आहे हे मी ॲमेझॉनवरून घेतलेले आहे. अगदी रिजनेबल रेटमध्ये आहे आणि खूप छान मस्त क्वालिटी आहे. आपण वेगवेगळ्या पर्पजसाठी ते यूज करू शकतो. असं कोलिन पहिले स्प्रे करून घेते आणि आपले जे साधे कापड असतात त्यांनीच मी सगळं पुसून घेते आणि जे काही मी क्लिनिंगसाठी ज्या वस्तू वापरते किंवा जे काही कापड वापरते तर ते मी बेसिनच्या खालीच एक मी असं ऑर्गनायझर बनवलेलं आहे आणि तिथेच मी ठेवते, जेणेकरून इकडे तिकडे आपल्या घरामध्ये कापड शोधायची गरज पडत नाही आणि तिथले इझिली आपण घेऊ शकतो आणि वॉश केल्यानंतर पुन्हा मी तिथेच ठेवून देते. या ज्या फ्रेम्स आहे तर या फ्रेम्स मी ॲमेझॉनवरून घेतलेल्या आहे. आता जवळपास या फ्रेम्सला 4 वर्ष वगैरे होतील आणि खूप छान आहे. अजूनही त्याचं स्टिकिंग वगैरे काहीच केलेलं नाही. जे मी ऑनलाईन घेतलेलं आहे त्याची लिंक मी नक्की डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते, तुम्ही नक्की चेक कराल. आणि जे हँगिंग प्लांट आहे ते सुद्धा मी मिशोवरून घेतलेलं आहे. अगदी रिजनेबल रेटमध्ये आहे. या ज्या फ्रेम्स आहे वॉलवरच्या तर या फ्रेमसुद्धा मी ॲमेझॉनवरून घेतलेल्या आहे आणि खूप छान सुंदर एलिगंट लूक येतं आपल्या हॉलला वगैरे. त्याच्यानंतर मग मी हॉलचं क्लिनिंग झाल्यानंतर हा जो पॅसेज आहे या ठिकाणी आम्ही वॉशिंग मशीन ठेवलेली आहे आणि वॉशिंग मशीनवरती असं मी एक ऑर्गनायझर ठेवते. त्याच्यामध्ये लिक्विड, कम्फर्ट, निरमा आणि आपले जे ब्रश वगैरे असतात ते सर्व मी तिथेच ठेवते. आणि हे संपलेलं होतं लिक्विड, त्याच्यामुळं मी त्याच्यामध्ये ते लिक्विड वगैरे भरून घेतलं. आता मशीन तर तशी फ्रंट लोडेड आहे पण लिक्विड मी टॉप लोडेडचं आणलेलं आहे. ते थोडं स्वस्त पडतं आणि असतात सारखंच, त्याच्यामुळं तेवढा काही फरक पडत नाही. घरातल्या वस्तूंची क्लिनिंग जर आपण वरच्यावर करत राहिलो तर वस्तूला जी चकाकी असते ती नेहमी कायम राहते. तसंच काहीचं असतं. त्याच्यामुळं मी हे जी मशीन आहे ती नेहमी त्याच्यावरचा धूळ वगैरे डाग वगैरे क्लीन करत राहते आणि त्याच्यामुळं ती मशीन अगदी छान नव्यासारखी दिसते. त्याच्यावरती काहीही थर चढत नाही आणि कोलिंनी साफ नाही करत मी, ती साध्या कापडाने किंवा थोडं कापडला पाणी लावूनच ते साफ करून घेते. त्याच्यानंतर नंबर येतो तो म्हणजे बेडरूमचा. आणि बेडरूममध्ये आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते तो म्हणजे आपला मिरर. आणि मिरर जर चांगला नसला तर आपण आपल्याला स्वतःला सुद्धा त्याच्यामध्ये चांगलं बघू शकत नाही आणि बेडरूमचा लूकसुद्धा चेंज होऊन जातो. त्याच्यामुळं मिरर हा वरच्यावर क्लिनिंग करणं हे इम्पॉर्टंट आहे. तसं मी ते साध्या कापडानेच पुसून घेत असते जेव्हा झाडून वगैरे टाकते घर तेव्हा. बट वीकमधून एकदा किंवा 2दा, जर खूपच खराब झालं असेल तर 2दा, नाही तर एकदा मी असं कोलिनने ते साफ करून घेते. आणि साईड बाय साईड मग जे काही माझे कबड आहे तर ते सुद्धा कोलिन स्प्रे करून साफ करून घेते.
जनरली मी क्लिनिंगसाठी असे कापड बनवून ठेवते. आपल्या ज्या टी शर्ट्स असतात किंवा ओढणी वगैरे असेल किंवा चादर वगैरे असेल, तर असे वेगवेगळे आपले जे आपण यूज करत नाही असे कपडे असतात घरामध्ये आणि ते फेकून द्यायचे ऐवजी आपण डोनेट, तर चांगले असेल तर ते तुम्ही नक्कीच डोनेट करा. बट जे डोनेट करणं योग्य नसेल ते कपडे जर आपण व्यवस्थित फाडून जर ते जमा केले तर त्याचाच यूज आपण असं घर वगैरे पुसण्यासाठी यूज करू शकतो आणि ते कामात आणू शकतो. तर आता किचनमध्ये तर खूप जास्त काम होत आहे. आई आणि मी ते थोडंफार जे आहे ते चिप्स वगैरे, पापड वगैरे हे चालू आहे बनवणं. त्याच्यामुळं हात वगैरे खूप लागतात फ्रीजला वगैरे आणि पिठाचे वगैरे किंवा मग या फर्निचरला. तर त्याच्यामुळं ते थोडं खराब झालेलं होतं. तर छान मस्त कोल्ड्रिंक स्प्रे करून फ्रीज पण वरून पुसून घेतला आणि हे जे कबर्ड आहे याच्यावरती मी सगळे क्रॉकरी युनिट ठेवलेले आहे किंवा काचेच्या बरण्या वगैरे ठेवलेले आहे. तर ते सुद्धा वरून पुसून घेतलं आणि सगळं जे आहे एक एक करून हे फर्निचर सगळं पुसून घेतलं. म्हणजे काय होतं की घरामधलं जे काही फर्निचर आहे त्याच्यावरती असे डाग जमा दिसत नाही आणि थोडं असं फ्रेश दिसतं. आता तुम्ही बघू शकता की गॅसच्या ओट्यावरती किती सामान पडलेलं आहे. तर माझे भांडे वगैरे वॉश करायचेच होते कारण सकाळचा वेळ होता. सगळ्यात पहिले तर मी काय केलं की अद्विकला ॲक्च्युली आज सुट्टी होती, त्याच्यामुळं मी हे जास्तीचं काम काढलेलं होतं आता सकाळच्या वेळी. नाही तर मग मी त्याला शाळेत सोडल्यानंतर पण करते हे कधी कधी. त्याच्यानंतर मग बेडवरती कालचे कपडे होते, त्याच्या घड्या काही मी घातलेल्या नव्हत्या कारण काल थोडं काम होतं त्याच्यामुळं खूप जास्त थकलेली होती, त्याच्यामुळं ते तसंच राहिले कपडे. आणि अद्विकचे बाबा हे त्यांची मीटिंग होती त्याच्यामुळे ते मुंबईला गेलेले होते आणि आम्ही दोघं होतो आणि आई होत्या घरामध्ये. तर मी सकाळी उठल्यानंतर मग हे क्लिनिंग झाल्यानंतर सगळे कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या आणि ते सगळे कपडे मी घड्या घातले की लगेच कबडमध्ये लावून देते, जेणेकरून काय होतं की असा पसारा होत नाही किंवा खुर्चीवर आपल्याला कपडे साठवून ठेवायची गरज पडत नाही. तर इथेच मी आजचा व्हिडिओ संपवते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सो टेक केअर फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.